नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा भाज्या चवीला लागत नाहीत, जेवण नको वाटतं, जेवावंसं वाटत नाही. असंच तुम्हालाही वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम झटपट बनतील असे 5 प्रकारचे पदार्थ बनवणार आहोत, जे नक्कीच तुमच्या जिभेची चव पालटवून टाकतील. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, ज्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. आता बनवूयात आजची पहिली रेसिपी. त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यामध्ये घालू 2 टेबलस्पून तेल. तेल तापलं की घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट मी इथे 1.5 चमचा घातली आहे. हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे. त्यानंतर घालू थोडीशी बारीक कट केलेली कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर देखील या फोडणीमध्येच घालायची आहे, म्हणजे मग कोथिंबीरीचा फ्लेवर यामध्ये छान उतरेल. आता हे सर्व परतवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर, म्हणजे मग आलं आणि लसूण मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो थोडा दूर होईल. आता यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील आत्ताच घालायचं आहे. इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ घातलंय. आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. 2 मिनिटातच बघा इथे पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालू आणि त्यानंतर 2 चमचे रवा यामध्ये घालायचा आहे. रव्यामुळे वडीला टेक्स्चर खूप छान येतं. रवा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता हे मिक्स करून घेतले मी. आता यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने बेसन मोजून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं बेसन तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर या प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पटापट हे मिक्स करायचं आहे, म्हणजे यामध्ये काही गुठळ्या वगैरे होत नाहीत. तर इथे मी नॉनस्टिकची कढई वापरली आहे, त्यामुळे हे मिश्रण कढईला चिकटत नाही आहे. तुम्ही ॲल्युमिनियमची कढाई वापराल तर हे मिश्रण थोडंसं कढईला चिकटतं, पण काही हरकत नाही. त्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये सुद्धा तुम्ही ही वडी बनवू शकता. थोडंसं चिकटलं की उलटण्याने ते तुम्ही काढून घेऊ शकता. तर मी इथे सगळं मिक्स करून घेतलंय. आता यावर झाकण लावू आणि 2 मिनिटं मध्यम गॅसवर याला वाफ द्यायची आहे. 2 मिनिटांनंतर बघू शकताय मिश्रणाला चांगली वाफ लागली आहे आणि मिश्रण चांगलं व्यवस्थित असं शिजलं देखील आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण गरम असतानाच वडी थापायला घ्यायची आहे. वडीसाठी मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी यातील सावकाश थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि या पिठाची अशी गोळी किंवा मग गोळा तयार होतोय का हे पाहायचं. हाताला पीठ न चिकटता याचा असा गोळा तयार झाला की समजायचं वडीसाठी पीठ परफेक्ट शिजलं आहे किंवा तयार आहे. तर इकडे मी ताटाला अगोदरच तेल लावून घेतलंय. आता गरम गरम मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं गरम असतानाच ते थापून घ्यायचं व्यवस्थित. हाताला चटका लागत असेल तर एखादा चमचा वगैरे वापरू शकता हे पसरवण्यासाठी. तर बघा इथे मी हे सगळीकडून एकसारखं पसरवून घेतलंय. आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे तुम्ही किसलेलं खोबरं देखील वरून घालू शकता. आता हे वडीचं मिश्रण थोडंसं हलकं थंड झालं की याच्या हव्या त्या आकारामध्ये किंवा हव्या त्या शेपमध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी इथे डायमंड शेपमध्ये या वड्या कापून घेणार आहे. तर इथे बघू शकताय मी या वड्या कापून घेतल्यात आणि किती सुंदर आपल्या वड्या इथे तयार झाल्या आहेत. खायला या वड्या खूप मस्त खमंग अशा लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच तुमच्या जेवणाची लज्जत वाढवतील अशा या झटपट बनणाऱ्या वड्या आहेत. या वड्यांना तुम्ही बेसन वडी किंवा मग थापी वडी सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर आता बनवणार आहोत आजची दुसरी रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा मिक्सिंग बाउलमध्ये घेऊ 1 वाटी बेसन आणि आता ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेऊ. तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता.
आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ। 1 चमचा ओवा मी हातावरती थोडासा क्रश करून घालते आहे, म्हणजे मग ओव्याचा जो फ्लेवर आहे तो यामध्ये छान उतरला जाईल। यानंतर घालू लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि पाव वाटी तेल। तर हे तेल मी कडकडीत गरम करून घेतलंय। आता हे मिश्रण गरम असल्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करून घेते। थोड्या वेळानंतर मिश्रण थोडंसं थंड झालं की हाताने पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेलाचं मोहन आहे ते संपूर्ण पिठाला लागेल आणि वडीचा जो वरचा कवर आहे तो छान खुसखुशीत होईल। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि याचा एक घट्टसर असा गोळा मळून घेऊ। तर बघा इथे मी पीठ मळून घेतलंय। तर हे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर असंच मळून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवू आणि तोपर्यंत आपण यासाठी लागणारं कोथिंबीरचं सारण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलंय। तेल तापलं की घालू अर्धा चमचा जिरे, 1 चमचा खसखस, 1 चमचा पांढरे तीळ आणि हे आता 1 मिनिटभर परतवून घ्यायचंय। यानंतर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं कुटून घेतलंय ते घालतीये आणि आता हे देखील 1 मिनिटभर परतवून घेऊ, म्हणजे मग मिरची आणि आल्याचा जो कच्चेपणा असतो तो दूर होईल। त्यानंतर घालू अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि आता हे सर्व 1 ते 2 मिनिटे परतवून घेऊ। तर ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे, हे लक्षात ठेवा। मिश्रण परतवून झालं की काही पावडर्ड मसाले घालू। त्यामध्ये जिरेपूड 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आमचूर पावडर घालू। तर आमचूर पावडर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता तरी देखील चालेल। आणि आता हे 1-2 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचे। तर इथे बघा मी हे 2 मिनिटं परतवून घेतलंय। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर। साखरेमुळे याची चव खूप छान बॅलन्स होते आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मेन पदार्थ कोणता घालायचा आहे ते पाहूयात। तर इथे मी कोथिंबीरची 1 पेंडी स्वच्छ धुवून त्यानंतर फॅनखाली कोथिंबीरीतील पाणी सुकून एकदम बारीकसर अशी चिरून घेतली आहे। तर कोथिंबीर इथे जमेल तेवढी बारीक चिरून घ्या। आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये घालू आणि छान असं मिक्स करून घेऊ। आपल्याला इथे कोथिंबीरचा ओलसरपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे परतवत राहायचे। 5 मिनिटातच कोथिंबीरीतील जे मॉइश्चर आहे म्हणजेच पाणी छान असं सुकलं गेलंय आणि सारण एकदम मोकळं सुटसुटीत दिसत आहे। तर इथे आपलं सारण तयार आहे। आता गॅस बंद करू। तर इकडे बघा पीठ थोडा वेळ आपण रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं, आता ते थोडंसं मळून घेऊ। आता या पिठातील थोडासा पोर्शन घेऊ आणि पेढ्या इतका त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने। आता ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय लाटण्यासाठी आपल्याला तेलाची किंवा पिठाची गरज अजिबात पडत नाहीये, अगदी व्यवस्थित पुरी लाटली जाते। तर बघा इतपत जाडसर मी पुरी लाटून घेतली आहे। आता जे बनवलेलं कोथिंबीरचं सारण आहे त्याच्यातील 1 चमचा सारण आपल्याला पुरीच्या मध्यभागी घालायचंय। बघा या पद्धतीत। आता पुरीच्या कडांना थोडंसं पाणी लावून घेऊ, म्हणजे मग कडा व्यवस्थित सील होतात। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरीच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या। आपण कडांना पाणी लावलंय त्यामुळे त्या अगदी व्यवस्थित चिकटतात आणि वड्या तळताना त्यातील सारणही बाहेर येत नाही। तर बघा परफेक्ट वडी तयार झाली। आता हातावर थोडासा गोलाकार शेप देऊन घेऊ। बघा अशा पद्धतीने। तर इथे मी याच पद्धतीने काही वड्या बनवून घेतल्या आहेत। आता लगेचच आपण त्या तळून घेणार आहोत। त्यासाठी मी इकडे तेल कडकडीत गरम करून घेतलंय। आता वड्या सावकाश तेलामध्ये सोडून घेऊ। तर जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आता झाऱ्याने वड्यांवर अशा प्रकारे थोडं थोडं तेल उडवू, म्हणजे मग वड्या सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावर तळल्या जातील। आता मध्यम गॅसवरच 4 ते 5 मिनिटे वड्या सर्व बाजूंनी छान गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर इथे 5 मिनिटांनंतर बघू शकताय वड्यांना छान कलर आलाय आणि वड्या मस्त कुरकुरीत झाल्या आहेत।
आता या वड्या तेलातून बाहेर काढून घेऊ आणि बाकीच्या सर्व वड्या याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। इथे आपला मस्त असा चमचमीत आणि भन्नाट असा पदार्थ तयार झाला आहे। या वड्यांना तुम्ही कोथिंबीर वडी किंवा मग पुडाच्या वड्या देखील म्हणू शकता। या वड्या जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप मस्त खमंग आणि खायला एकदम चविष्ट अशा या वड्या लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। त्यानंतर बनवूयात आजची तिसरी रेसिपी। इथे मी अर्धी पेंडी मेथी निवडून घेतली आहे। आता मेथी जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे बघा मी चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यात घेऊ 2 हिरव्या मिरच्या, 3 चमचे सुकं खोबरं किसून, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे पाणी न घालता बारीक करून घेऊ अशा पद्धतीत। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल तापलं की अर्धा चमचा जिरे घालू। जिरे फुलले की एक मोठा कांदा अशा प्रकारे चिरून घालायचा आहे। आता कांदा छान परतवून घेऊ। कांदा सोनेरी रंगावर भाजला की बनवलेलं वाटण घालू आणि 2 ते 3 मिनिटे छान असं परतवून घ्यायचं आहे। आता घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि हे देखील छान परतवून घेऊ। आता घालू चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली जी मेथी आहे ती घालू। मीडियम गॅसवर आता 2 मिनिटं हे एकसारखं परतवून घ्यायचं आहे। तर इथे आपला झणझणीत असा मेथीचा ठेचा तयार झाला आहे। तर हा ठेचा तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, शेतावर जाताना सोबत घेऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। मस्त झणझणीत लागतो। तुम्ही एकदा तरी हा ठेचा नक्की करून बघा, तुम्हाला देखील आवडेल। खूप मस्त लागतो, भन्नाट लागतो। दह्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता जेवताना। तर आता बनवूयात आजची तिसरी रेसिपी। आज आपण फक्त 2 मिनिटात तयार होणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत। ही चटणी ताटात असेल तर तुम्हाला वेगळ्या भाजीचीही गरज लागणार नाही, इतकी भन्नाट लागते ही चटणी। त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। आता यामध्ये घालू एक मोठा कांदा अशा प्रकारे मोठाच कट करून। कांदा तुम्ही आवडीप्रमाणे कसाही कट करून घेऊ शकता। आता यामध्ये घालू मूठभर इतकं किसलेलं सुकं खोबरं, तर तुम्ही हे किसण्याऐवजी चिरून घातलं तरी देखील चालेल। त्यानंतर घालू अर्धा चमचा जिरे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, तर इथे मी 1 गड्डी लसूण सोलून घेतलाय। आता यामध्ये थोडीशी चिंच घालू। चिंच असेल तर नक्की वापरा, त्यामुळे चटणीला मस्त आंबटसर अशी टेस्ट येते। चिंच नसेलच तर तुम्ही अर्धा लिंबाचा रसही वापरू शकता। त्यानंतर घालू चवीनुसार मीठ आणि आता घालायचे लाल तिखट। तर मी इथे 1.5 चमचा लाल तिखट वापरले, तुम्ही आवडीप्रमाणे नक्कीच कमी जास्त करू शकता। आता यावर झाकण लावू आणि हे पाणी न घालता असंच वाटून घेऊया। जास्तही बारीक वाटायचं नाही, म्हणजे याची पेस्ट न बनवता थोडंसं ओबड-धोबडच असं हे वाटून घ्यायचंय। तर इथे मी हे फक्त 5 ते 10 सेकंदच मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय। तर बघा काय मस्त आपली चटणी तयार झाली आहे। रंग बघा अगदी सुरेख आलाय। ही चटणी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबतही खाऊ शकता, अफलातून लागते। तसेच ही चटणी एकदा बनवून तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून 4 ते 8 दिवस खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही। त्यामुळे नक्की तुम्ही करून बघा। ही चटणी अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनवलेली आहे। त्यानंतर बनवूयात आजची तिसरी रेसिपी। तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे साल काढून अशा प्रकारे स्लाइसमध्ये कट करून पाण्यामध्ये घालून ठेवले, जेणेकरून बटाटे काळे पडू नयेत म्हणून। तर तुम्ही इथे बघू शकता या स्लाइसचा थिकनेस इतपत ठेवायचा आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। त्यानंतर आपल्याला एखादा कपडा किंवा असा किचन टॉवेल घ्यायचा आहे आणि त्यावर या बटाट्याच्या स्लाइस आपल्याला पाणी निथळून पसरवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। आणि त्यानंतर वरून टॉवेलने असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून या स्लाइस कोरड्या होतील। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाहीये, असं प्रेस करून पाणी सुकवून घ्यायचं आहे। तर बघा इथे बटाट्याच्या स्लाइस एकदम कोरड्या झाल्या आहेत। आता गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलाय, तुम्ही एखादी कढई सुद्धा वापरू शकता। यामध्ये या बटाट्याच्या स्लाइस घातल्या आहेत। आता कढईने साधारण 1 ते 2 चमचे तेल सोडायचे आणि आता बटाटे छान असे परतवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवून आपल्याला हे बटाटे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे अगदी व्यवस्थित असे शिजले जातील।
मध्यम गॅसवरच साधारण 4 ते 5 मिनिटे असंच आपल्याला परतवत राहायचं आहे, जोपर्यंत स्लाइसना गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत. 5 मिनिटांनंतर इथे बघू शकता या बटाट्याच्या कापांना अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि बटाटे सुद्धा छान असे शिजले गेले आहेत. आता यामध्ये वरून चवीनुसार मीठ घालायचंय आणि त्यानंतर साधारण अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. त्यानंतर थोडीशी हळद देखील यामध्ये घालायची आहे, साधारण पाव चमचा इतपत. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणखी तुम्ही यावरती थोडासा चाट मसाला, काळी मिरी पूड किंवा लिंबू देखील पिळू शकता, खूप मस्त लागतं. तर इथे आपले मस्त खमंग असे बटाट्याचे काप तयार झाले आहेत. खायला खूप मस्त चविष्ट लागतात. जेवताना तोंडी लावण्यासाठी हे बटाट्याचे काप ताटात असतील तर नक्कीच तुम्ही 2 पोळ्या जास्तच खाल, इतके भन्नाट लागतात हे काप. त्यामुळे नक्की करून बघा. आजचे हे तोंडी लावण्याचे सर्व पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.